नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल भगत आपल्या पोलीस भरतीच्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की राष्ट्रसभेची स्थापना कशी झाली, राष्ट्रसभेचे अधिवेशन कुठे झाले, कोणत्या कोणत्या महिला अध्यक्ष होत्या आणि राष्ट्रसभेचे महत्त्वाचे अधिवेशन पाहिले, कुठे कुठे झाले, कुठे होणार होते, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। आजचा जो आपला टॉपिक आहे तो असा आहे की काँग्रेसच्या अगोदर म्हणजे काँग्रेस पूर्व राजकीय संघटना कोणत्या होत्या, म्हणजे ज्या वेळेस राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली नव्हती, राष्ट्रीय काँग्रेस नव्हती, त्यावेळेस कोणत्या कोणत्या संघटना भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या, कोणत्या कोणत्या संस्था भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या, त्याच्याबद्दल माहिती पाहून राहिलो। तर आजच्या टॉपिकचं नाव आहे काँग्रेस पूर्व राजकीय संघटना, काँग्रेस पूर्व राजकीय संघटना। त्याच्यामध्ये आजचा जे काय आपलं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण पाहून राहिलो बंगाल इलाख्यातील राजकीय संस्था, म्हणजे कुठच्या राजकीय संस्था, बंगालच्या आतमध्ये ज्या राजकीय संस्था स्थापन झाल्या त्याच्याबद्दलची माहिती पाहून राहिलो। तर पहिला पॉईंट आहे आपला बंगाल मध्य इलाख्यातील, कोणता इलाखा, बंगाल इलाख्यातील राजकीय संघटना, कोणत्या इलाख्यातील, बंगाल इलाख्यातील राजकीय संघटना। बघा पहिले आहे, तर पहिले तर एक लक्षात घ्या का भारतातील राजकीय चळवळीचे प्रवर्तक कशाला म्हणतात, एक प्रश्न आपल्या समोर येईल की भारतातील राजकीय चळवळीचे प्रवर्तक कोणाला म्हणतात, तर ते मला ते राजा राममोहन रॉय, ठीक आहे ना, ठीक आहे। मग त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहू की भारतातील राजकीय चळवळीचे प्रवर्तक राजा राममोहन रॉय आहे। 1821 मध्ये स्पेनमध्ये घटनात्मक राजेशाही लागू झाली होती, कुठं झाली होती, स्पेनमध्ये घटनात्मक राजेशाही लागू झाली होती, म्हणून राजा राममोहन रॉय यांनी उत्सव साजरा केला, कुठं, भारतामध्ये उत्सव साजरा। घटनात्मक राजेशाही कुठं लागू झाली, स्पेनमध्ये लागू झाली, केव्हा लागू झाली, 1821 मध्ये। तर 1821 मध्ये स्पेनमध्ये घटनात्मक राजेशाही लागू झाली, त्याचा उत्सव राजा राममोहन रॉयने भारतात केला। आणि भारतात एक कुठं तर पाच आहे, भारतात त्यांनी काय केलं तर भारतीय लोकांना त्यांनी जेवण दिलं। म्हणजे राजा राममोहन रॉय बद्दल दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की भारतातील राजकीय चळवळीचे, कोणत्या चळवळीचे, राजकीय चळवळीचे तर भारतातील राजकीय चळवळीचे जे काही प्रवर्तक आहे ते आहे राजा राममोहन रॉय। 1821 मध्ये कुठे, स्पेनमध्ये काय झालं होतं, राजकीय राजेशाही, ठीक आहे ना, राजकीय म्हणजे घटनात्मक राजेशाही लागू झाली, घटनात्मक राजेशाही लागू झाली स्पेनमध्ये, त्याचं सेलिब्रेशन, त्याचा उत्सव राजा राममोहन रॉयने भारतात केला। आणि काय झालं तर त्याच्याबद्दल आपण पाहिलं की त्यांनी भारतीय लोकांना, जे काही बंगालचे लोक आहेत त्यांना जेवण दिलं। पुन्हा एक राजा राममोहन रॉय, राजा राममोहन रॉय हे प्रथम व्यक्ती होते, कोणते, प्रथम पहिले व्यक्ती होते, कसे पहिले व्यक्ती, कोणते पहिले व्यक्ती की ज्यांनी भारतीयांच्या मागणीकडे इंग्रजांचं लक्ष आकर्षित करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला। राजा राममोहन रॉय जे आहे ते पहिले, भारतातले पहिले व्यक्ती आहे का भारताच्या समस्या आहे त्याच्याकडे इंग्रजांना सांगितलं का बघा भारतीयांच्या या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। तर हे आहे आपले राजा राममोहन रॉय। आणि पुढे राजा राममोहन रॉय यांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनीच बंगालच्या इलाख्यामध्ये काय केल्या, राजकीय संस्था स्थापन केल्या। इथपर्यंत समजलं, ठीक आहे। त्याच्या पुढे मग आता पहा, तर बघा वंग भाषा प्रसारिका सभा हे त्याच्यातली एक महत्त्वाची सभा आहे, जे केव्हा स्थापन झाली, 1836 मध्ये। आणि हे जे काही वंग भाषा प्रसारिका सभा आहे, या वंग भाषा प्रसारिका सभेचं कार्य होतं राजकीय स्वरूपाचं, ठीक आहे ना। तर एवढं काही खूप महत्त्वाचं नाही, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे का पहिली जे काही आहे बंगाल इलाख्यामध्ये पहिले स्थापन होणारी जे काही राजकीय स्वरूपाचं कार्य करणारी जे काही संस्था आहे ते आहे वंग भाषा प्रसारिका सभा। कोणती भाषा, वंग भाषा प्रसारिका सभा 1836, ठीक आहे ना। माझ्यासोबत बोलताना एक एक शब्द स्पष्ट म्हणा, म्हणजे माइंडमध्ये तो व्यवस्थित स्टोर होते। बंगाल इलाख्यातील पहिली राजकीय स्वरूपाचं कार्य करणारी संस्था जी आहे ते आहे वंग भाषा प्रसारिका सभा,
ठीक आहे ना. केव्हा स्थापन झाली? 1836 मध्ये. केव्हा झाली? 1836. व्हेरी गुड. ठीक आहे. मग आता हे स्थापन कोणी केली? दुसरी जी संस्था आहे मग ते कोणती आहे? लँड होल्डर सोसायटी. दुसरी जी आहे ते कोणती आहे? लँड होल्डर सोसायटी. मग लँड होल्डर्स म्हणजे लँड म्हणजे होते जमीन, होल्डर्स म्हणजे होते धारण करणारे, म्हणजे असे लोक जे जमीन धारण करतात त्यांची सोसायटी. पहिली आहे वंग भाषा प्रसारिका सभा, दुसरी आहे लँड होल्डर सोसायटी. आणि हे झाली बघा, हे 1836 ला, हे 1837 ते 38च्या टाइम मध्ये. म्हणजे दुसरी जे काही सभा आहे लँड होल्डर सोसायटी 1837 ते 1838 मध्ये. बरं, हे स्थापन झाली तर स्थापन कोणी केली? तर हे स्थापन केली द्वारकानाथ टागोर आणि त्यांचे सहकारी. ठीक आहे. अशी कोणती संस्था आहे ज्याची स्थापना द्वारकानाथ टागोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली? लँड होल्डर सोसायटी. द्वारकानाथ टागोर आणि त्यांचे सहकारी. ठीक आहे. बरं, ठीक आहे. कशासाठी केली? जसं की नाव आहे लँड होल्डर सोसायटी. त्यावेळेस लँड होल्डर जे होते ते होते जमीनदार. कोण होते? जमीनदार. म्हणून जमीनदाराच्या हित संरक्षणासाठी. कोणासाठी केली? जमीनदाराच्या हित संरक्षणासाठी. आणि याचं एक महत्व आहे की ही देशातील अशी पहिली संघटना आहे जे राजकीय संघटना आहे. ठीक आहे ना. आपल्या भारत देशातील पहिली राजकीय संघटना जर कोणती असेल तर ते आहे लँड होल्डर सोसायटी. एकदम सिंपल मध्ये आहे ना. बघा, बंगालमध्ये पहिले जर पाहिलं तर राजा राममोहन रॉयचं कार्य आहे. कोण आहे राजा राममोहन रॉय? तर लक्षात आलं तुम्हाला, भारतातील राजकीय चळवळीचे प्रवर्तक आहे राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉयनं काय केलं? 1821 मध्ये स्पेनमध्ये घटनात्मक राजेशाही लागू झाली म्हणून भारतात उत्सव साजरा केला. राजा राममोहन रॉय हे पहिले व्यक्ती आहे ज्यांनी काय केलं? भारतीयांच्या दुःखाकडे, भारतीयांच्या समस्याकडे इंग्रजांना काय केलं? इंग्रजांचं लक्ष आकर्षित केलं. इंग्रजांना दाखवलं का बघा हे भारतीयांचे काय आहे? दुःख आहे, ते आपल्याला सोडवायचे आहे. हे पहिले व्यक्ती आहे. राजा राममोहन रॉयचेच अनुयायी आहे का ज्यांनी काय केली? बंगालमध्ये पहिली राजकीय संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये पहिले पाहिलं आपण वंग भाषा प्रसारिका सभा. आणि वंग भाषा प्रसारिका सभा झाली 1836 मध्ये. हिचं कार्य होतं राजकीय स्वरूपाचं. दुसरी जे झाली ते झाली लँड होल्डर सोसायटी. ते केव्हा झाली? 1836 ते 1837. 1836 ते 1837 मध्ये स्थापन झाली. 1837 ते 1838 मध्ये स्थापन झाली. आणि तिचं जे काही काम आहे, तिला जे स्थापन केलं ते केलं द्वारकानाथ टागोर आणि त्यांचे सहकारी. कशासाठी स्थापन केलं? तर जमीनदाराच्या हित संरक्षणासाठी. आणि हे जे काही लँड होल्डर सोसायटी आहे हिचं महत्व आहे का हे जे काही संस्था आहे हे देशातील पहिली राजकीय संस्था आहे, संघटना आहे. प्रश्न विचारन की सांगा आपल्या भारत देशातील पहिली राजकीय संघटना कोणती? राष्ट्रीय काँग्रेस ऑप्शन देईन. ठीक आहे ना. तर राष्ट्रीय काँग्रेस नाही राहणार, कोणती राहील? देशातील पहिली राजकीय संघटना लँड होल्डर सोसायटी. आणि या संस्थेमुळेच, या संघटनेमुळेच काय झाली आहे? या सोसायटीमुळे एक प्रथा पडली की आपल्या मागण्या वैधानिक रीतीने मांडून त्या प्राप्त करणे. भारतीयांना एक प्रथा पडली की आपल्या मागण्या भांडण करायचं नाही, काय करायचं? वैधानिक मागण्या करायच्या, वैधानिक पद्धतीने मागण्या करायच्या, अर्ज लिहायच्या, विनंत्या करायच्या. ठीक आहे ना. आणि काय करायच्या? त्या मागण्या प्राप्त करून घ्यायच्या. हे जे काही प्रथा पडली ते कशामुळे पडली? लँड होल्डर सोसायटी. चला, समजलं का? लँड होल्डर सोसायटी. अशीच एक जी संघटना होती ते लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये स्थापन केली होती ॲडम्सनं. तर ॲडम्सनं केली होती ब्रिटिश इंडिया सोसायटी. ठीक आहे ना. तर इंग्लंडमध्ये एक स्थापन केली होती ब्रिटिश इंडिया सोसायटी. हे कोण स्थापन केली होती? ॲडम्सनं स्थापन केली होती. तर हे जे लँड होल्डर सोसायटी आहे हे ॲडम्सनं स्थापन केलेल्या ब्रिटिश इंडिया सोसायटी सोबत काय करत होते? सहकार्य करत होते. दोघं जण मिळून सहकार्य करत होते. दोन राजकीय संघटना तुमच्या व्यवस्थित लक्षात आला. एक आली वंग भाषा प्रसारिका सभा लँड होल्डर सोसायटी आणि ब्रिटिश इंडिया सोसायटी. ब्रिटिश इंडिया सोसायटी कोण स्थापन केली? ॲडम्सनं स्थापन केली. ठीक आहे ना. भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती? लँड होल्डर सोसायटी. जमीनदाराच्या हितासाठी स्थापन केलेली संस्था कोणती? लँड होल्डर सोसायटी. द्वारकानाथ टागोर आणि त्यांच्या सहकार्यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? लँड होल्डर सोसायटी. लँड होल्डर सोसायटी केव्हा स्थापन झाली? 1837 ते 1838.
भारतातील राजकीय चळवळीचे प्रवर्तक कोण? राजा राममोहन रॉय. ठीक आहे, चला तर हे समजलं तुम्हाला. आता पाहायचे आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. कोणती? बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. म्हणजे कोण आहे? भारतीय लोक पण आहे आणि ब्रिटिश पण आहे. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. तर बंगालमधल्या लोकांसाठी कोणती सोसायटी होती इथंच लक्षात येते. ठीक आहे ना. तर मग आपण पाहू. हां, तर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी केव्हा स्थापन झाली? 1843 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मग याचं काम कोणतं होतं? याचं काम होतं की भारतीय जनतेच्या स्थितीची माहिती गोळा करून ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीचं काम कोणतं होतं? बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीचं काम होतं की भारतीय जनतेच्या स्थितीची माहिती गोळा करून कोणापर्यंत पोहोचवणे? ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे. त्याच्यानंतर आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन. कोणती आहे? ब्रिटिश इंडियन असोसिएशन. आता ब्रिटिश इंडियन असोसिएशन कोणाची असोसिएशन? ब्रिटिशांची पण आणि इंडियनची पण. ब्रिटिश म्हणल्यानंतर तर तुमच्या लक्षात आलं का? ब्रिटिश म्हणल्यानंतर लगेच लक्षात आलं कोणतं? बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी आहे ना. ब्रिटिश इंडिया सोसायटी लक्षात आलं का? बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. सॉरी, हे आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी आणि ब्रिटिश इंडिया असोसिएशन. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे कशी स्थापन झाली. तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन जे आहे हे स्थापन झाली 1851 मध्ये. केव्हा स्थापन झाली? 1851 मध्ये. कोणी स्थापन केली? देवेंद्रनाथ टागोर. बघा, लँड होल्डर सोसायटी जर म्हटलं, लँड होल्डर सोसायटी जर म्हटलं तर द्वारकानाथ टागोर आणि त्याचे सहकारी. जर म्हटलं का ब्रिटिश इंडिया असोसिएशन, ब्रिटिश इंडियन असोसिएशन. इंडियन आहे कोण? इंडियन. बघा हेच आहे. इथं बंगाल आहे, इथं ब्रिटिश आहे. ठीक आहे ना. बंगाल हटवून टाकायचं, ब्रिटिश इंडियाच्या ठिकाणी इंडियन करायचं. लक्षात आलं का? तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन याची जी स्थापना केली ते केली देवेंद्रनाथ. द्वारकानाथ का? नाही, देवेंद्रनाथ टागोर याच्या नेतृत्वात झाली. आणि कशी झाली? तर दोन सोसायट्या एकत्र आल्या. एक आली लँड होल्डर सोसायटी. तर आपली एक लँड होल्डर सोसायटी एकत्र आली आणि त्यानंतर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. या दोन सोसायट्याचं एकत्रीकरण केलं. लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, BBI, BBIS, बंगाल ब्रिटिश इंडियन सोसायटी. लक्षात आलं का? तर या दोघांचं केलं आणि ब्रिटिश इंडिया सोसायटी, ब्रिटिश इंडिया असोसिएशनची काय झाली? स्थापना झाली. चला लक्षात आलं का? चला मग आता कशी झाली? तर लँड होल्डर सोसायटी आली, ब्रिटिश इंडिया सोसायटी एकत्र आल्या आणि त्याच्यापासून बनलेली जी आहे ते कोणती आहे? तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन. मग आता पाहायचं याचं काम काय आहे. बघा, या संस्थेमार्फत केलेल्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत हे पण लक्षात घ्या. की संधी सेवा खुल्या करणे. ज्या ICSच्या परीक्षा वगैरे आहे त्या भारतीयांसाठी पण खुल्या करा अशा मागण्या ज्या केल्या त्या कोण केल्या? ब्रिटिश इंडिया असोसिएशनने. न्यायालयामध्ये सुधारणा करा, लोकनिर्वाचित सदस्य वगैरे जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मागण्या केल्या यांनी. आणि त्याच्यानंतर मग आहे कायदेमंडळात लोकनिर्वाचित सदस्य असावेत. जे कायदेमंडळ आहे इंग्रजाचं त्याच्यामध्ये लोकनिर्वाचित सदस्य असावे हे झालं. आणि 1853 यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. याच्यातल्या मागण्या म्हणजे ICSची परीक्षा वगैरे जे सुरुवात आहे त्यावाल्या. तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. आणि या संस्थेची एक शाखा होती जे मद्रासमध्ये होते. असा प्रश्न विचारण की सांगा की बंगालमधली अशी कोणती राजकीय संघटना आहे का जिची शाखा मद्रासमध्ये पण होती? तर ते आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशन. कोणती? ब्रिटिश इंडियन असोसिएशन, ज्याच्यात ब्रिटिश पण आहे आणि इंडियन पण आहे. फक्त सोसायटी आहे. ब्रिटिश इंडियन असोसिएशन, ब्रिटिश इंडियन असोसिएशन. ठीक आहे ना. तर हे संस्था आहे. हे संस्था स्थापन झाली दोन संस्थेपासून मिळून. एक संस्था आहे लँड होल्डर सोसायटी आणि दुसरी आहे ब्रिटिश इंडिया
बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, ह्या दोघं जणांना मर्ज केलं आणि बनली आपली कोणती, ब्रिटिश इंडिया असोसिएशन. कोण केली तर देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. आणि आपण पाहिलं का या संस्थेची शाखा जी होती ते कुठं होतं, मद्रासमध्ये होती. पण पुढे काम झालं का या संस्थेवर जमीनदाराचं वर्चस्व निर्माण झालं. अशी कोणती संस्था आहे का ज्याच्यावर पुढे जमीनदाराचं वर्चस्व निर्माण झालं, तर लक्षात घ्या तुम्ही कोणती आहे, ब्रिटिश इंडिया असोसिएशन. ब्रिटिश इंडिया असोसिएशन कोणत्या दोन संस्थे म्हणून बनली रे, लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. व्हेरी गुड, खूप छान. ठीक आहे. त्याच्यानंतरचे आपल्यासाठी जे IMP आहे, आत्तासाठी जे आपली IMP आहे ते आहे इंडियन लीग. कोणती आहे, इंडियन लीग. ह्या इंडियन लीगची स्थापना कोणी केली, तर स्थापना झाली आहे 1875, पावणे 1900. केव्हा, पावणे 1900, 1875 मध्ये जे स्थापन झाली ते झाली इंडियन लीग. काय स्थापन झाली, इंडियन लीग. आणि कोणी स्थापन केली, शिशिर कुमार घोष. लक्षात घ्या कोणी स्थापन केली, शिशिर कुमार घोष, बाबू शिशिर कुमार घोष. संत ह्या बाबू शिशिर कुमार घोष यांनी स्थापन केली. केव्हा स्थापन केली, 1875 मध्ये. कोणती संस्था स्थापन केली, इंडियन लीग. ठीक आहे ना, तर लक्षात घ्या इंडियन लीग. आणि कशासाठी. आणि मग आता एक थोडासा प्रश्न विचार का, शिशिर कुमार घोषचं वृत्तपत्र कोणतं होतं, तर ते होतं अमृत बाजार. बघा किती छान आहे, अमृत बाजार पत्रिका. ठीक आहे ना, अमृत बाजार पत्रिका. तर शिशिर कुमार घोष जे आहे त्यांनी कोणती संस्था स्थापन केली, इंडियन लीग. केव्हा, 1875 मध्ये, पावणे 1900. ठीक आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण पाहू. तर आता पाहायचं आहे की कशासाठी. मग आता बाबू शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीग 1875 मध्ये जे अमृत बाजार पत्रिकेचे काय संपादक आहे त्यांनी कशासाठी स्थापन केली, तर लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण व्हावी म्हणून. आता राष्ट्रवादी भावना म्हणजे काय, तर राष्ट्रवादी भावना म्हणजे लक्षात घ्या की आम्ही भारतीय आहो, आमचा एक देश आहे, अशी जे काही भावना आहे त्याला म्हणलं ते राष्ट्रवादी भावना. हे निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण व्हावी म्हणून हे संस्था काय केली, स्थापन केली. आणि याच इंडिया असोसिएशनचं पुढे जे इम्पॉर्टंट आहे, हा पण एक IMP मुद्दा आहे, कशामध्ये रूपांतर झालं, इंडियन लीगचं रूपांतर जे झालं ते झालं इंडियन असोसिएशन मध्ये. इंडियन लीगचं रूपांतर कशात झालं, इंडियन असोसिएशन मध्ये. 1875 मध्ये इंडियन लीग, त्याचं रूपांतर 1876 मध्ये इंडिया असोसिएशन. आणि इंडियन असोसिएशन जे आहे ते पाहायचं, याचं श्रेय कोणाला जाते, तर आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना जाते. आणि हे जे संस्था होती सर्वसाधारण जनतेची होती. सर्वसाधारण म्हणजे मिडल क्लास लोक पण नाही, कोणाची, सर्वसाधारण लोकांची. याची जे काही वर्गणी फी होती ते होती 5 रुपये. लक्षात ठेवा, असा एखादी प्रश्न विचारू शकते की याची वर्गणी फी किती होती, 5 रुपये. आणि ब्रिटिश इंडिया असोसिएशनची होती वर्गणी फी 50 रुपये. ठीक आहे ना, चला. मग आता यांनी केलेले कार्य कोणतं आहे, इंडियन असोसिएशन, या इंडियन असोसिएशननं केलेलं कार्य कोणतं आहे आपल्याला तर माहित आहे. इंडियन लीगची स्थापना झाली 1875. कोणी केली, ती बाबू शिशिर कुमार घोष. कोण बाबू शिशिर कुमार घोष, अमृत बाजार पत्रिकावाले. ठीक आहे ना, अमृत बाजार पत्रिकावाले, त्याचे जे संपादक आहेत ते बाबू शिशिर कुमार घोष. कशासाठी केली, लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण व्हावी म्हणून केली, लोकांमध्ये राजकीय जागृती व्हावी म्हणून केली. त्याचंच रूपांतर 1876 मध्ये इंडियन असोसिएशन मध्ये झालं. आणि त्याचं श्रेय कोणाला जाते, आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि याची जे आहे सर्वसाधारण लोकांसाठी होती. या इंडियन असोसिएशनने कोणते काम केले, व्हेरी इम्पॉर्टंट एक काम केलं की ज्या वेळेस लिटनने, आपला लिटनचा भाग झालेला आहे, लिटनने ज्या वेळेस ICSच्या परीक्षेचं वय 21 वरून 19 केलं, त्यावेळी या इंडियन असोसिएशनने त्याच्या विरुद्ध चळवळ तयार केली. इंडियन असोसिएशननं लिटनच्या विरुद्ध कोणती चळवळ केली की ज्यावेळी लिटननं ICSच्या परीक्षेचं वय की भारतीय लोक ICS ऑफिसर बनू नये म्हणून 21 वर्षावरून किती गेली, 19 वर्ष केलं. त्यावेळेस काय केलं, यांनी चळवळ केलं. आणि यांचं एक होतं का इटलीचा जो काय आहे आपला जोसेफ मॅझिनी. लक्षात आलं का, जोसेफ मॅझिनी. कोण पाहिजे, जोसेफ मॅझिनी.
तर जोसेफ मॅझिनी याच्या प्रेरणा घेऊन, आणि मॅझिनी कुठचा होता, इटलीचा होता, तर इटलीचा जोसेफ मॅझिनी याच्याकडून प्रेरणा घेऊन एक अखिल भारतीय लेवलची काय करायची होती, यांना चळवळ करायची होती, ते काय होतं यांचं उद्दिष्ट होतं. मग आता पाहिलं की यांनी काय केलं, याने म्हणजे इंडियन असोसिएशन, हे लक्षात ठेवा, याच इंडियन असोसिएशनने एक काम केलं की 1883 मध्ये एक नॅशनल कॉन्फरन्स बोलवला. नॅशनल म्हणजे देश लेवलचं, कॉन्फरन्स म्हणजे सभा, ठीक आहे ना. तर नॅशनल लेवलची, आपल्या देश लेवलची एक सभा बोलवली. म्हणून त्यांनी केव्हा बोलवली, 1883 मध्ये. आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते होते आनंद मोहन बोस. इंडियन असोसिएशनची स्थापनाच्या मध्ये कोणाचा हात आहे, आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर त्याचे अध्यक्ष पण कोण आहे, पहिले आनंद मोहन बोस. आणि केव्हा नॅशनल कॉन्फरन्स बोलवली यांनी, 1883 मध्ये. आणि त्यावेळेस आनंद मोहन बोस यांनी म्हटलं की हे जे काही आपली नॅशनल कॉन्फरन्स आहे, हे राष्ट्रीय संसद म्हणजे देश लेवलची संसद येण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे आपलं पहिलं पाऊल आहे. आनंद मोहन बोस यांनी काय झालं, अगोदर इंडियन असोसिएशन मार्फत एक नॅशनल लेवलचं कॉन्फरन्स बोलवलं गेलं, नॅशनल कॉन्फरन्स बोलवलं गेलं. केव्हा, 1883 मध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं, आनंद मोहन बोस त्याचे अध्यक्ष होते, त्याच्यावर म्हटलं का हे जे काही आपण उचललेलं पाऊल आहे, जे नॅशनल कॉन्फरन्स बोलवलं, हे राष्ट्रीय संसद येण्याच्या दृष्टीने उचललेलं आपलं पहिलं पाऊल आहे. आणि यांनी मग ठरवलं का आता दुसरं अधिवेशन आपण जे घ्यायचं ते घ्यायचं 1885 मध्ये. 1885 केव्हा घ्यायचं, नाताळामध्ये. नाताळमध्ये ख्रिसमस नाताळ, लक्षात आलं का, या नाताळामध्ये घ्यायचं ठरवलं. पण प्रॉब्लेम असा झाला की 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रसभा स्थापन झाली. आणि राष्ट्रसभा स्थापन झाली त्याच्यामुळे हे जे काही यांची इंडियन नॅशनल कॉन्फरन्स जे आहे ते काय पडली, बंद पडली. कारण मॅक्झिमम लोक तर कुठं चालले गेले, राष्ट्रसभेमध्ये राष्ट्रसभा स्थापन झाली तिकडेच चालले गेले. म्हणून 1886 मध्ये यांनी यांची जे इंडियन असोसिएशन आहे, हे म्हणजे कोण, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स जे आहे ते कशामध्ये मिक्स करून टाकलं, राष्ट्रसभेमध्येच मिक्स करून टाकलं. तर आपण आतापर्यंत पाहिलं की बंगालमधील राजकीय संघटना कोणत्या होत्या. आता आपण पाहू की मुंबईमधल्या राजकीय संस्था कोणत्या होत्या, मद्रासमधल्या कोणत्या होत्या आणि अन्य राजकीय संस्था कुठे होत्या. धन्यवाद.